भागवतामध्ये आपली कथा काल आपण राजा परीक्षिताला शाप प्राप्त झाला हे पाहिलं. इतर पुरोहित मंडळी, ब्राह्मण मंडळी, त्याच्यानंतर सर्वांनी राजाचं सांत्वन केलं, तर समाधानकारक उत्तर काही मिळालं नाही. 16 वर्ष वय, दिगंबर अवस्था, दृष्टी जमिनीकडे, डोक्यावर ग्रंथ, आणि राजा परीक्षिताच्या धर्ममंडपामध्ये शुकमुनींचं आगमन झालं. मग शुकमुनी हे परीक्षित राजाच्या धर्ममंडपामध्ये येतावर आजपर्यंत ज्या हाताने कोणाला स्पर्श केला नाही आणि ज्या चरणावर कोणी मस्तक टेकवलं नाही, त्या चरणावर राजा परीक्षिताने मस्तक टेकवलं आणि त्या हातांनी परीक्षिताच्या डोक्यावर हात ठेवले आणि सांगितलं की राजा, तू कशाला घाबरतो? आणि अजून जो 7 दिवस बाकी है, मनुष्य चाहे तो 7 दिन तो क्या 7 मिनट में मुक्ति मिला सकता है. माणसाने मनामध्ये घेतलं तर 7 दिवस तर लांब राहिले, 7 मिनिटामध्ये मुक्ती मिळते. आणि सांगितलं की तू कशाला घाबरतो. आणि मग भागवत सांगायला सुरुवात केली. ती 2ऱ्या स्कंदापासून आहे. माझा शुकाचार्य, शुक आणि शुक्र याच्यात फरक आहे बरोबर. शुकाचार्य म्हणजे व्यासपुत्र आणि शुक्राचार्य म्हणजे दैत्यगुरु, ते दैत्याचे गुरु. मग प्रथम शब्द निघाला शुकमुनींच्या मुखातून किंवा सत यह परमात्मा का नाम है. डोंगरीजी महाराज फार गोड सांगतात, सभी में जो ईश्वर का दर्शन करे वही सद्गुरु होता है. सर्वांमध्ये जो ईश्वर दर्शन करतो तो सद्गुरु आहे. आणि अधिकारी शिष्य असेल तर त्याला गुरु पाहायला जायची गरज नाही बरोबर, त्याला गुरु आपोआप भेटतो. प्रथम स्कंदाला अधिकार लिहिला आहे, कारण परीक्षेला अधिकारी होते म्हणून शुकदेवांची त्यांच्यावर कृपा झाली. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी या 5 शुद्ध्या ज्याच्याजवळ आहे, सिद्ध्याने बरं शुद्धी, या 5 शुद्ध्या ज्यांच्याजवळ आहे त्यांना गुरुची म्हणजे सद्गुरूची कृपा प्राप्त होते. आणि ती कृपा गुरु कृपाच प्राप्त होते असं नाही, तर त्यांना ईश्वर दर्शन सुद्धा होते. आणि सद्गुरु तत्व आणि ईश्वर तत्व एक आहे. आपण प्रमाणामध्ये म्हणतो ना, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. जसं ईश्वर तत्व व्यापक आहे तसं सद्गुरु तत्वही व्यापक आहे बरं. आणि डोंगरीजी महाराज म्हणतात की जो व्यापक है उसे खोजने की आवश्यकता नहीं है. जे व्यापक आहे त्याला पाहायला जाण्याची गरज नाही, त्याला ओळखण्याची गरज आहे. मग व्यापक तत्व ओळखलं म्हणजे जीवाची या ठिकाणी निश्चिंती झाली. आता नाथ महाराज म्हणतात ना की ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. पण मग हे ओळखण्याकरता महाराज म्हणतात की स्वयं संत बने बिना संत को पहचाना नहीं जा सकता. स्वतः संत बनल्याशिवाय संताला ओळखता येत नाही बरोबर. आणि जर एखाद्याला संत दिसत नसेल तर महाराज एकदम स्पष्ट लिहितात. महाराज म्हटले तुम संत नहीं हो इसलिए आपको कोई संत नहीं दिखता. पहा काय खडतळ बोलले. एखाद्याला कधी म्हटलं की मला तर काही कोणी साधू दिसत नाही बा असले, याचा अर्थ असा निघतो की तुम्ही स्वतः साधू नाही, स्वतः संत झाल्याशिवाय संताला ओळखता येत नाही.
जो संत बने उसे संत मिले असं म्हटलेलं आहे. आणि संत बनण्याकरता काय करावं लागते हे तर कोणी सांगते नसतं. संत व्हायला पाहिजे, साधू व्हायला पाहिजे. पण संत बनने के लिए महाराज म्हणतात व्यवहार को अतिशुद्ध करना चाहिए. फार सुंदर सांगितलं. जब तक मुट्ठी भर चने की आशा है तब तक संत नहीं हो सकता. काय म्हणजे सखोल मांडलं महाराजांनी. जो प्रत्येक व्यवहार को भक्तिमय बनाए वही सच्चा वैष्णव होता है, वही संत होता है. मग सावतवा म्हणायचे ना की कांदा मुळा भाजी अवघी. म्हणजे जोपर्यंत या सर्वांमध्ये परमात्मा तत्वाचा अनुभूती येत नाही तोपर्यंत काही फायदा नाही बरं. हा म्हणजे सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वांच्या ठिकाणी एक परमात्मा ही दृष्टी जेव्हा येईल तेव्हा संत होईल. नाही तर राम सुखदासजी महाराज भी सांगायचे कि आजकल साधु और संत तो बहुत है लेकिन साधना नहीं है, और साधना न होने से साधु को कोई किंमत नहीं है. आता हे ओरिजिनल फुलं आहे, मग काही नकली फुलं बी असतं की. मग आता नकली फुल जर इथे आणलं तर याच्यापेक्षा बी आकर्षक दिसेल. म्हणजे ओरिजिनल फुलापेक्षा नकली फुल आकर्षक दिसेल, पण सुगंध आहे का. मग महाराज म्हटले जैसे कागज का फूल होता है दिखने में आकर्षक है लेकिन सुगंध नहीं है. कागदाचं फुल दिसायला आकर्षक आहे पण सुगंध नसतो. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कि जो प्रत्येक व्यवहार को भक्तिमय बनाए वही सच्चा वैष्णव होता है. जो प्रत्येक व्यवहाराला भक्तिमय बनवतो आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता आणि याला फार मोठ्या परीक्षेतून जावं लागतं असं. कारण मन को बदलने की जरूरत है. आता एक मुद्दा लक्षात घ्या. सर्व आता आपल्या ऐकणारे ग्रेट माणसं आहे. मुक्ती कशाला मिळते. शरीराला मुक्ती मिळते का. तुमचं काय मत आहे याच्यावर. शरीराला मुक्ती मिळते कारण शरीर जायचे ठेवणे. देह जाईल जाईल, देह काळाचे वाहतुके सूर्यप्रमाणे हेच सांगतात. देहाला मुक्तीचा संबंध नाही. आत्मा नित्य मुक्त आहे, आत्मा मुक्त आहे. मग आता देहाला मुक्ती नाही, आत्म्याला मुक्तीचा संबंध नाही, मग मुक्ती कोणाला मिळते. मग इथे सांगितलं की मुक्ती तो मन को मिळती है. ज्याचं मन मुक्त झालं त्याचाच परमार्थ झाला. नाही तर काही काही मरेपर्यंत खाली टाकेपर्यंत मनातली वाचता जात नाही आहे की नाही. ते म्हणतात त्याचं 2 एकर जर भेटला असं फार चांगला झाला असतं. सांग तुझ्या जसं दुर्योधनाची वासना होती ना की पांडवातून एक जरी मेला असता तरी मी सुखाने मेलो असतो. म्हणजे मुक्ती मन को मिलती है. महाराज म्हणतात की जिनका मन मुक्त हो गया वही संत हो गया. हा सत्पुरुषाचं मन मुक्त असते. म्हणून असं म्हटलं की आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुदेव ब्रह्मा आहे कारण नवीन जन्म देतात. आणि नवीन जन्म देण्याचा अर्थ आहे की मन को और स्वभाव को सुधारते आहे. नवीन जन्म म्हणजे काय काय नेमकं काय समजायचं. मन आणि स्वभावाला सुधारते. मी मागे बऱ्याच 10-12 वर्ष अगोदर कीर्तनात सांगितलं होतं गोळ्याला. तीर्थयात्रा करने से, देव दर्शन से, यज्ञ कर्म से और दान धर्म से पुण्य बढ़ता है, स्वभाव नहीं सुधरता. तीर्थयात्रा केल्याने पुण्य वाढते मान्य आहे मला, पण स्वभाव सुधरतो का. नुसतं आपल्या जागेवर कोणी बसलं तर उपाय होता गाडीतली. बरोबर आहे की नाही. तुम्ही पाहा तुम्ही लक्झरीची सीट सांभाळलं त्याच्यावर जर दुसरा बसला तर नाही आमचा वेळ झाले मारामारी तिथे. पंढरपूर रेल्वेत येता येता कुस्त्या खेळत येतात. म्हणजे तीर्थ से पुण्य बढ़ता है, स्वभाव नाही सुधारता. देव दर्शनाने पुण्य वाढते, स्वभाव कुठे सुधारतो. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये देवाचं तोंड कौरवाकडे होतं 18 दिवस. कुठे सुधारले कौरव. नाही सुधारत कौरव. देवदर्शनाने पुण्य प्राप्त होते. यज्ञ कर्म केलेले पुण्य वाढते. धर्मराजाचा कुठे स्वभाव सुधारला. यज्ञ केला धर्माने पण शेवटी
काही का अंशिका होईना पण किंचित अहम मनामध्ये राहिला, यज्ञाने पुण्य वाढते. आणि दान धर्म तो कोणता करण्यासारखा दानी झाला नाही, पण मरेपर्यंत कृष्णाने समजून सांगितलं की तू ज्याच्या बाजूने आहे ते सर्व निधर्मी आहे, ते अधर्मी आहे. अजूनही तुम्ही त्यांना सोडल्याशिवाय तुझं कल्याण होणार नाही. पण नाही ऐकलं मरेपर्यंत. म्हणजे दान धर्म दिल्याने पुण्य वाढते, स्वभाव नाही सुधरत. स्वभाव तो सत्संग से सुधरता है. पण आता सत्संग कोणता आहे हा बी एक मुद्दा महत्वाचा आहे. चांगल्या विचारांची देवाणघेवाण जिथे तो सत्संग आहे. ते तुम्हाला वाटते भगवान आपल्याला पांढऱ्या आपल्याला साधू जाऊन बसले म्हणजे सत्संग झाला, असं नाही. म्हणून म्हणून असं म्हटलेलं आहे की आपण चांगल्या तत्ववेत्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहिल्याशिवाय सार्थकता होत नाही. बरं, मी एक शब्द वापरला महाराजांनी, गुरु के बिना मत रहिये. गुरुच्या सानिध्यात गेल्याशिवाय राहायचं नाही. कोणत्या ना कोणत्या गुरुकडून आणि मंत्र दीक्षा, नामदीक्षा, दीक्षा. पण आता काय की गुरु लोकांनी गुरु गुरु फिरवता. बरं, आता जे गुरु काही वेगळे असा प्रकार सांगितलेला आहे. मग शुकाचार्य हे राजा परीक्षिताला या ठिकाणी फार सुंदर सांगतात. शुकदेवजी मात्र ब्रह्मज्ञानी नहीं थे, उनकी ब्रह्मदृष्टी भी थी. शुकदेवांची ब्रह्मदृष्टी सुद्धा होती. कारण हर एक को समभाव से ब्रह्म भाव से देखते ही जैसे जिनकी मति होती है वही शुक होते हैं असं म्हटलेलं आहे. आणि शुकदेवासारखे गुरु मिळाल्यानंतर कल्याण व्हायला काही वेळ लागत नाही. 3 प्रकारच्या श्रोत्या आणि वक्त्यांमध्ये व्यासांचा क्रमांक दुसरा आहे. कारण ते समाजाच्या दृष्टीने कथा करायची. शुकदेवजी दुसऱ्याला सुधारण्याकरता कथा करायची, पण अंतःकरण सुखी करण्याकरता जी कथा केली जाते तो प्रथम नंबरचा श्रोता वक्ता आहे. मग कथा भगवान के लिए करो. काही म्हणतात बघा 10-12 लोक असले आपल्याला मजा येते कथा करायला. म्हणजे याचा अर्थ कथा करणे तो नाटकी आहे. एकटी देवाची मूर्ती समोर असली आणि मूर्ती समोर जो बोलेल, 10,000 जसं बोलला त्याच्यापेक्षा जास्ती जोरात बोलू नका, तोच खरा कथाकार आहे. चातुर्मासामध्ये फळावर कसं असते, ते पंढरपूरला ते चातुर्मासी महाराजांचा मठ आहे ना दत्त घाटावर. मग तिथे 4 महिने रोज कीर्तन होते, संध्याकाळी 7 ते 9. कोण असते तिथं जाऊन? कोणीच नाही, फक्त वीणा बी कीर्तन करायचंच गळ्यात, कीर्तन आठवपर्यंत. मृदंग नुसतं ठेवलेलं असते, मृदंग वाजायला कोणी, आणि एकच ते म्हातारा आहे ते पुजारी बसले असते पुढे, दुसरं कोणीच नाही. पण 4 महिने रोजची सेवा आहे ना. आणि अभंग एकच असतो, तो आषाढी एकादशी दिवशी सकाळी घेतला कीर्तनाला, तोच अभंग 4 महिने. ते एका अभंग 4 महिने बोलावं लागते. माझ्याच्याने एवढा नजर चुकीने अभंग घेतला गेला, तुझं मी कोणा शरण जाऊ नारायणा, तर 4 महिने तोच अभंग घेतला महाराजांनी. 15-16 दिवस मलाच बोलायला त्यांनी. म्हणजे त्या ठिकाणी भगवान की सेवा भगवान के लिए करू असं म्हटलेलं आहे. म्हणून संसार के किसी भी विषय में मन न जाए हेच वैराग्य आहे. संसारातल्या कोणत्याच वस्तूमध्ये मन जात नाही, जाणार नाही, हे खरं वैराग्य आहे. त्याला काही काही वैराग्याच्या गोष्टी नुसते बोलतात, पण स्वतः वैराग्याविषयी त्यांना काही कळत नाही. संसार के विषयों को देखते हुए भी जिसका मन उसमें नहीं रमता वही सच्चा वैराग्य होता है. असा प्रकार आहे. ज्ञान भक्ती वैराग्य परिपूर्ण झाल्यानंतर मनुष्य ब्रह्ममय होतो. आता दुसऱ्या स्कंदामध्ये सर्वोत्कृष्ट सांगितलेलं आहे. कारण राजा परीक्षिताने प्रश्न विचारला. ते म्हटले ज्याचा मृत्यू जवळ आला त्याचं काय कर्तव्य आहे, त्याने काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. शुकाचार्य म्हणतात राजा तू फार चांगला प्रश्न विचारला. अंतकाळामध्ये वात पित्त कफ हे त्रिदोष होता बरोबर. आणि मृत्यूची वेदना भयंकर असते. आता मृत्यूची वेदना कशी असते, जो मेला त्याला सांगता येईल त्या, हे तर बरोबर आहे की.
परंतु जुने आपले कीर्तनकार सांगायचे, यादोबा तुम्ही नाव ऐकलं होतं ना आळवीरची, यादोबाचे वडील होते काशीराम महाराज. मग मी त्यांचे कीर्तन ऐकलं होते, मी लहान होतो शाळेत जायचं तेव्हा. ते म्हणे 100 विंचू एका वेळेला कधी चावले ते जेवढ्या वेदना होतात म्हणे. आता एका विंचवाने माणसाला उमजत नाही म्हणे, मग 100 विंचू जर एकाच वेळा चावले तर त्याच्या जेवढ्या वेदना होता एवढ्या मृत्यूच्या वेदना आहे. म्हणजे मृत्यूची या ठिकाणी त्रास एवढा आहे. पण तो ज्याला प्राण सोडावा लागतो ते त्यालाच कळते असं म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी म्हणून महाराज म्हणतात की मृत्यूच्या वेदनेपासून मुक्त होण्याकरता एकच पर्याय आहे, काल को सिर पर रखकर हमेशा भगवत चिंतन करो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पण काळाला डोक्यावर ठेवून त्या ठिकाणी ईश्वर चिंतन करणं हे एवढं बी सोपं नाही. लोक जे प्रेताला दहन दिल्या जातात ते बोलून जातात की आपल्याला मरण एक दिवस. स्मशान भूमीची लोक निवडणुकीच्या गप्पा मारत चालतात है की नाही. मी असं म्हणत नाही. काल को याद रखोगे महाराज म्हटले तो पाप वृत्ती का उद्भव नाही होगा. जर काळाला तुम्ही स्मरणात ठेवलं तर पाप वृत्तीचा उद्भवच होत नाही, म्हणजे उगमच होत नाही. आणि सर्वात महत्वाचा भाग सांगितला महाराजांनी, भजन के लिए अनुकूल समय की प्रतीक्षा न करो. काय काय म्हणता हे जरा भजन करू ते जरा भजन करू, हे चुकीचं आहे. बरोबर, तुम्ही पाहणं पूर्ण आयुष्य चाललं जाते. काय काय म्हणतात काही मुलं लहान आहे, ते थोडे मुलं मोठे झाले की जरा आपण मोकळे झाले, समजा मग झाले मुलं मोठे, मग तो म्हणता काही नाही आता हे 2-3 पाहुणे आले 2-3 गावचे, हे असं लग्न झालं की जयरामजी की आपण मोकळेच आहे. मग तेच झालं की ते म्हणतात ते लहानाचं आलं थोडं झालं की मोकळेच आहे. ते लहानाचं लग्न होईपर्यंत त्या मोठ्याला मुलबाळ होते. ते म्हणता काय नाही, ते नातू अगोदर पडतो थोडसा, ते ड्युटी जातो ना, तो नातू थोडासा मोठा झाला चालेल हरकत की आपण मोकळेच आहे. नातू मोठा झाला हा दुसऱ्याला नातू होतो, मुलगा होतो. मग ते नातू मोठे झाले ते म्हणता काय नाही आता हे ड्युटी जातात, त्या नाताची थोडी शाळा वगैरे आहे, ते नातूचा एकदा जॉब पुरा झाला की आपण मोकळेच आहे. जरा परत नातू लागणार येतो तोपर्यंत याचं लग्न होते. तुम्ही सांगा. महाराज म्हणतात संसाराचा बोज वाहता लागला से मरणाला, नेसी साथी कुणाला, जन्मभरी भोगुनी वैभव, नाश धनाचा केला, तीर्थ न केले व्रत न केले, दान दिले कुणाला, विषय भोगिता इंद्रिय गळले, उगाच फिरला हेला. पा काय खरा शब्द वापरले. मग कोणती समस्या राहणार नाही, कोणती तकलीफ राहणार नाही, तेव्हा भजन करू. शुकाचार्य म्हटले राजन ऐसा सोचना ही भूल है, कोई तकलीफ न होने पर भजन करेंगे, हे म्हणणं चुकीचं आहे. जसं दृष्टांत दिलेलं आहे आपण ऐकतो कीर्तनकाराच्या मुखातून. एक मनुष्य समुद्रावर गेला, 2 तास झाले, आमचे नारायणदादा स्नान करून आले, आमचे रमेश बाबा आले, सर्व आले मंडळी आपले सर. ती एक बसेल होतली. त्याला विचारलं नारायण बाबाने आमच्या म्हणे कारण मग तू काहून बसला, स्नान कर. नाही तो म्हणे थोड्या लाटा बंद झाले मग करून घेतो. आता समुद्राला लाटा बंद होता का? समुद्राला लाटा बंद होत नाही. तसं असं म्हटलेलं आहे की संसार एक समुद्र आहे, सुविधा असुविधा रूपी लाटा चालूच असतात. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे किंवा ह्या आणि हे तरंग चालू असतात. पण या तरंगातून सुद्धा भजन करणे हेच खरी भक्ती आहे. जीवन में चाहे मनुष्य महाराज म्हणतात कितनी भी मुश्किल में आए पर लक्ष्य को कभी मत बोलना चाहिए. नाही तर मग काही काही लोक पंढरपूरला 20-30-40 वर्षापासून जातात आणि एका वर्षी कधी बकरी मेली म्हणता काय पंढरपूरला जाऊन फायदा आहे, आमची बकरी मेली. आता बकरी मध्ये पंढरपूरचा काय संबंध आहे? आणि मग नारायणराव लोकांना राग येतो माझ्या बोलण्याचा एखाद्या वेळेला. मी काय म्हणतो, समजा आपण मंदिरात जातो, देवावर उपकार करतो का? देवावर उपकार आहे का ते? बरं आपण भजन करतो, देवावर उपकार आहे का? कोणी आम्ही रोज काकडा घेतो, मग देवावर उपकार आहे का ते? काय काय म्हणतो आम्ही रोज देवाची पूजा करतो, देव नांदतो घरातले, देवावर उपकार आहे का ते? जसं
हे बघ पटून देण्याकरता सांगतो बरं मी, नाही त्याचा वेगळा अर्थ काढायचा नाही. आई रोज लहान मुलाला स्नान घालते, गंध टिकली पावडर करते, मुलाला उपकार करते का आई? हा नाही, पण असं मुलाला शेपडून जायचं नाही बरं, नाही तर पोरं शेपडतील मग. आई लहान बाळाला का सजवते? त्याला काय समस्या? आपल्याला स्नान घातलं, पावडर लावून, काही टिकले लावले, त्याला काही घेणं नाही. पण त्याला चांगलं झालेलं पाहून आनंद कोणाला होतो? आईला होतो. नळवायच्या ओव्या, बाळका लेव विजय लेणे, त्या शृंगारा बाळ काय जाणे, पण तो सोहळा भोगणे जननीय दृष्टी. म्हणजे लहान मुलाला अलंकार घातल्यानंतर त्याचा आनंद त्याला नाही, तो सोहळा त्याच्या आईला, म्हणजे त्या आईला आनंद होतो की माझं बाळ किती चांगलं दिसते. तसं आपण जी भगवत भक्ती करतो हे आपल्या आनंदा करता, आपल्या स्वार्था करता. देवावर काय उपकार आहे? त्याची भक्ती केल्यामुळे तू त्याची इच्छा पूर्ती करतो, हे मान्य आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आणि गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. आणि अंत काळामध्ये शुक्राचार्य सांगतात की राजन, जो मेरा स्मरण करता हुआ देहत्याग करता है, माझं स्मरण करता करता जो शरीर सोडतो तो आणि माझ्यामध्ये येऊन मिळतो आणि तो मला प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक क्षण को सुधारो. मग मी नेहमी एक वॉर्निंग देतो, तुम्ही कोणत्याही म्हाताऱ्याला पाहायला जा, आजारी म्हाताऱ्याला खाली टाकलेल्या, तर त्याला एकच सल्ला द्यायचा बरोबर, तुम्ही आता राम राम म्हणा. त्याला राम आवडत नसेल तर कृष्ण म्हणा, कृष्ण आवडत नसेल तर ओम नमः शिवाय, त्याला जे आवडील ते. आणि कोणत्याच देवाचं नाव नाही आवडत असेल तर त्या म्हाताऱ्याचं त्याच्या मायबापाने जे नाव ठेवलेलं आहे, तुझं नाव घे म्हणा. कारण नाम हे परमात्म्याचं आहे, पण आपलं नाही. आता आपले जे नाव आहे ना, हे नाव आपले आहे का? हे नाव आई वडिलांनी ठेवलेले आहे. नाही तर जन्माला आलं 12 दिवस नाव असते का? जे बाळ जन्माला आलं त्याला 12 दिवस नाव नसते. उपजलिया बाळ काशी, नाम नाही त्यापाशी. मग सर्व नाम हे परमात्म्याचं आहे, भगवंताचं आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अंत काळामध्ये भगवत स्मरण करताना शरीर सोडणे, प्रत्येक क्षण को सुधारो. आपण म्हणतो ना, क्षणो क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण वस्तुस्थिती अशी आहे, एका माणसाला एक आजार आहे का? नाही. एकच आजार सर्वांना आहे का? नाही. सर्वांना सारखे आजार आहे का? नाही. पण एक आजार सर्वांना आहे. तुम्ही म्हणता आता काय डोक्यात आलाय बाबा, कोणता आजार आहे? म्हणजे भवरोग, मृत्यू हा आजार तर सर्वांना आहे की नाही? आजपर्यंत मृत्यूने कोणाला सोडलं का? भगवान कृष्ण अवताराला आले, 1400 वर्ष लीला केली, पण शरीर सोडलं की नाही? शरीर सोडलं म्हणजे अवतार कार्याची समाप्ती झाली असं म्हणावं लागतं. शरीराला दहन दिलं, हृदय जळालं का? मग ते हृदय जगन्नाथाच्या मंदिरात आहे, जगन्नाथपुरीला. ते हृदय जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये आहे ना, आणि 12 वर्षातून मूर्ती बदलवल्या जाते. पण भगवान तिथे म्हणून तिथलं वैभव कसं आहे? ते जगन्नाथपुरीला समजा आता हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालू आहे आणि आपण पताक बांधली तर ती कोकणी उडेल, ती पश्चिमेकडे. हवा पूर्वेकडून येते तर पश्चिमेकडे उडेल ना. ती जिंकून हवा आली तिकडे पताक उडते जगन्नाथपुरीची. समुद्राचा आवाज, तुम्ही आता आपली बिल्डिंग बांधली, अशी 1000 फूट मजबूत बिल्डिंग बांधा. आता आपला दरवाजा बंद केला की खाली या महिला मंडळीचा आवाज वर बंद होतो येणं. तिथे तुम्ही कितीही पॅक बिल्डिंग बांधा, पण समुद्राचा आवाज बिल्डिंग मध्ये येतोच. मग परंतु जगन्नाथाच्या मंदिरात गेल्यावर एवढं ओपन आहे, पण समुद्राचा आवाज तिथे येत नाही. समुद्राचा आवाज तिथे येत नाही. तिसरी गोष्ट, जगन्नाथपुरात सर्वात श्रीमंत कुंभार लोक आहे, कुंभार. कारण तिथे मडकी खूप विकल्या जातात ना. आणि तिथली प्रथा कशी आहे, तिथे दही, आपलं वरण आणि भात हा प्रसाद आहे प्रसिद्ध. म्हणून जगन्नाथपूरला एकादशी काही धरत नाही कोणी. एकादशी दिवशी भातन वरण खातात. बरं, आता भातन वरण काही मोठी चांगली अशी बरीच काही अलौकिक वस्तू आहे का?
पण जगन्नाथपुरीचा वरण भाज्याने खाला त्याचं डोकंच आवडून जाते. म्हणजे आणि नेमकं जगन्नाथाने माझी परीक्षा पाहिली होती ना. मग तिथे भात शिजवण्याची वरण शिजवण्याची पद्धती कशी आहे, 7 मडके लावतात ते. चुली पेटवलेल्या असतात, चुली लाकडाच्या. मग चुल्यावरती 7 मडक्यामध्ये भात आणि 7 मडक्यामध्ये वरणाची डाळ. खालच्या मडक्याला जाळ लावतात. तर अगोदर वरचं मडकं शिजते. आता सांगा किती डोक्याला ताण आहे. अगोदर वरचं म्हणजे वरतून भात शिजत, वरण शिजत, भात शिजत येतो. म्हणजे मी डोळ्याने पाहिलं ना. आणि मी मग ते धोतर असं उन्हाळून जायचं लुंगी सारखं तिथे जगन्नाथपुरीला. मग ते मला महाराष्ट्रातले पंडित म्हणायचं, ते पुजारी 2-3. मग मी जायचं मंदिरामध्ये, माळा वगैरे आहे 7-8 गड्यामध्ये, आणि ते मुद्रा लावायचं मी. त्यांना असं वाटायचं की महाराष्ट्र की पंडित आहे. मग ते ओळखी झाली त्यांच्याशी. तर कथा होती, ते मलकापूरचे नितीन महाराज आहे ना, त्याची कथा, म्हणजे त्याने ठेवलेलं होतं ते. नेमकं एकादशी दिवशी सकाळी गेलो मी. एकादशीपर्यंत त्यांनी मला एक साखर फोडण्याचा प्रसाद दिला नाही. आणि नेमकं एकादशीला मी दर्शनाला गेलो आणि त्यांनी वरणाचा भाताचा वडकं दिलं माझ्या. आता माझी इंडिकेटर लागले म्हणून आजची एकादशी आहे, पण आता जगन्नाथच्या मंदिरात प्रसाद दिला डायरेक्ट यांनी. मग परत त्या हातात मिळतो एक घास खावा लागतो. आता मग परत त्यांनी काय केलं, मडकी दिली, ते एक पूजेने आलं, त्यांनी एक भाताचा घास ठेवला आणि एक वरणाचा, आणि तुला लगेच खावा लागतो. आता मी म्हटलं जाऊ ते साबुदाण्याचा प्रसाद खाऊन घ्या. आता खाल्लं मी. मग ते प्रसाद घेऊन मी बाहेर आलो. मग त्या मुलांना म्हटलं फोन आणणार आहे. मग फोन आणला, चातुर्मासी महाराजांना लावला. म्हटलं महाराज, मी आज जगन्नाथाच्या मंदिरात गेलो आणि तिथे आजपर्यंत मला त्यांनी प्रसाद दिला, पण आज एकादशी आणि मंदिरात जातो त्यांनी वरणाचं आणि भाताचं एक ते मडकं माझ्या हातात दिलं. आणि बरं दिलं म्हणलं, त्यांनी पुजारी बी आले, पण त्यांनी लगेच एक घास माझ्या हातावर ठेवला. तुम्हाला तर माहिती आहे, तो प्रसाद हातावर पडतावर म्हणजे विलंब करता विघ्न ओढवेल, तसं लगेच खावा लागतो म्हणलं. ते म्हणे तुम्ही एकदम भाग्यवान मला म्हणे ते चातुर्मासी महाराज. आता जो उरलेला आहे म्हणे तो वाटा का तुम्हीच खाऊन घ्या म्हणे, आणि असं समजा की ते फराळच आहे म्हणे, त्याचं काही बंधन नाही. मग असं तुम्हीच असं जगात पुढे असं खायला बरं माझं. आपली एकादशी असते, पण तो मंदिरामध्ये मिळाला. पण जगन्नाथ का भात और जगत पसारे हात असं म्हटलंय ना. मग अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्याचं वर्णन केलं. महाराज म्हणतात की प्रत्येक क्षण, कारण जोही जन्माला आला त्याला शरीर सोडावंच लागेल ना. मग ते कृष्ण असो, राम असो, साधू असो, संत असो, सत्पुरुष असो, स्त्री बालक कोणी असेल तरी त्याला शरीर सोडावं लागते. याच्यावर मी बोलत होतो. मग या ठिकाणी भगवान ने भी आशा की है कि तस्मात सर्वेषु माम अनुस्मर, म्हणजे इसलिए सारा समय तू निरंतर मेरा स्मरण करे. लोक दिवा नेहमी देवाचं स्मरण करायला अमेरिका में आहे का? पण चालता चालता काही काम असते का? पण चालता आता पिक्चरचं गाणं म्हणण्यापेक्षा देवाचं नाव गेलं चांगलं आहे की. असा प्रकार आहे. म्हणून लोग मानते हैं कि सारा जीवन काम धंधा करेंगे, उल्टा सीधा करके धन कमाएंगे और अंत काल में भगवान का नाम लेंगे. शक्य आहे का हे? आपण आयुष्यभर समजा एखाद्या वर्षी पैसे कमवतो, तर मुलं बाळ पत्नी परिवार यांच्याकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या शरीराकडे बी लक्ष देत नाही एखादा. आयुष्यभर पैसे कमवामध्ये आणि मग कमवता कमवता याचं शरीर खराब होते. मग याला ते दवाखान्यात भरती केल्यावर शरीर चांगलं करण्याकरता कमवलेले सगळे पैसे शरीराला लावावं लागतात. शेवटी काय झालं, शरीर बी गेलं, पैसा बी गेला. काय फायदा झाला सांगा? आयुष्यभरचे पैसे कमवले, शरीराची बी शुद्ध केली नाही, तर शेवटी शरीर बी गेला आणि पैसा बी गेला असं म्हटलेलं आहे. हे तर सर्व विदित आहे. महाराज म्हणतात म्हणून चिंता करना छोड़ के चिंतन करो. म्हणजे चिंता करण्यामध्ये जेवढी वेळ जाते तेवढी लोक चिंतनात लावता का? पण लोक चिंतन करणारे पण चिंता करता की नाही, असा एक भाव आहे. आणि आपली जी भाव आहे संसारिक चिंता आहे, हीच माणसाला काळाच्या
मुखामध्ये घेऊन जाते. एक सोनाराचा दृष्टांत दिलेला आहे. जुना काळ होता, सोनं भाव स्वस्त होतं, 80 रुपये ग्रॅम होतं. त्या सोनाराने 1 किलो सोनं खरेदी केलं, 1000 ग्रॅम 80 रुपयाच्या भावात. आणि मग ते सोनार आजारी पडलं. त्या आजारी पडल्यावर मुलांनी डॉक्टरला आणलं. डॉक्टर म्हणे तुमच्या बापाला ताप 104 डिग्री आहे. या सोनाला वाटलं की सोन्याचा भाव 104 झाला का. तो पोरायला म्हणे इकून टाका, मी 80 भावात गेलाय. ते म्हणे तुमच्या सोन्याचे भावने वाढले, सोन्याचे भाव तर 78 व्हायला म्हणे, तुमचा भाव वाढला म्हणे, तुमचा ताप वाढला. मनामध्ये जो विचार असला तोच होतो की नाही, असा प्रकार आहे. म्हणून महाराज म्हणतात किंवा धन संपत्ति की चिंता करने वाले को, रुपया पैसा पैदा करने वाले को अंतकाल में उसी का विचार आता है, असं म्हटलेलं आहे. शुकदेव सांगतात की राजन, मनुष्य की आयु इसी तरह समाप्त हो जाती है. निद्रा, विलास याच्यामध्ये सर्व रात्री निघून जातात. धन प्राप्ती, कुटुंब पालन, त्यांचं परिपालन याच्यामध्ये दिवस निघून जातात. पहा भागवताच्या श्लोकात काय म्हटलेलं आहे, 2 स्कंदाच्या, निद्रया हेते नक्तम व्यवसाय नचवा वयम दिवाचार्थे ह्या राजन कुटुंब वर्णे नवा. भागवतातला 2 स्कंदातला 2ऱ्या अध्यायातला आणि हा पहिला आणि 3रा श्लोक आहे. माणसाची भरपूर वेळ झोपण्यामध्ये आणि अर्थोपार्जनामध्ये जाते असं लिहिलेलं आहे. काही काही जास्ती वेळ वाचनात जातो की. इथे महाराज वाचनाला प्राधान्य देत नाही. बरोबर, महाराज म्हणतात ज्यादा पढ़ना भी अच्छा नहीं है, ज्यादा पढ़ने से ज्ञान होता है लेकिन ज्ञान के साथ अहम भी हो जाता है. जास्त वाचलं की अहंकार भी होतो. बरोबर, ज्यादा जितना पढ़ लिया उतना जान लो, तो पढ़ने का सार्थ काय काही जा वाचत बसता बापा, नुसतं वाचन चालू असल्यानंतर, आणि त्याच्यामुळे अहंकार निर्माण होतो. आणि एक महत्वाचा भाग सांगितला की राजन, जो समय चला गया उसके लिए मत रो. जी वेळ गेली त्याच्याकरता रडायचं नाही आणि त्याचा विचार सुद्धा चुकून करायचा नाही. भूतकाल की बातें सोचते रहने से कोई लाभ नहीं होता. म्हणून एक वाक्य बा कसं वापरलेलं आहे, भूतकाल का चिंतन और भविष्य की चिंता करने से वर्तमान बिगड़ जाता है. काही काही लोक म्हणतात मागे आमचा काळ कसा होता आणि याच्यामुळे मग आता पुढे कसं होईल, त्याच्यामुळे चालू परिस्थिती बिघडून जाते. वर्तमान बिगड़ जाता है, इसलिए वर्तमान सुधारो महाराज म्हणतात. तर भूत आणि भविष्य हे दोघी चांगले होतील. या विश्वामध्ये विकार आणि वासना वाढल्यामुळे त्याग आणि संयम कमी झालेला आहे असं म्हटलेलं आहे. काळ मनुष्याला धक्का देतो आणि त्याला जबरदस्ती घेऊन जातो. महाराज म्हणतात कि कोई अपने को मकान खाली करने को कहे, भाड्याचं घर त्याच्या अगोदर खाली केलं तर मालकाच्या घरी किंवा गेलं चहा पाणी नाश्ता होईल तुम्हाला. पण तुम्ही मालकाला त्रास देऊन जर घर खाली करून दिलं तर तो मालक जवळून गेला तरी पाहणे तुमच्याकडे येतं, माहिती आहे की नाही. मग तसा प्रकार आहे. महाराज म्हणतात विवेक से म्हणजे बा आपल्या स्वतःच्या मनाने स्वेच्छापूर्वक घर छोड दे. पण मग आता जास्त घर त्याच्या ताब्यात देताना चांगलं बी दिलं पाहिजे की नाही. मग आता हे बी तर एक घरच आहे ना, देहरूपी घर आहे आणि भाड्यानं आणलेलं आहे. आता निज गृहात थुडम विनिर्गम्यताम असं म्हटलेलं आहे. आता इथे आपली जेवढी मंडळी बसली यांना जर विचारलं की आपल्या हक्काचं काय आहे तर तुम्ही काय सांगता सांगा बरं. रमेश बाबा सगळं विचार आपल्या मंडळींना तुमच्या हक्काचं काय आहे तर तुम्ही काय सांगता. तेव्हा तुम्हाला ताण आला आता नाही. पाहुणे बा हक्काची गोष्ट आहे बरोबर, एक आहे हक्काची. नाही नाही, हक्काचं मरण आहे. भागवत सांगतं हे बा हक्काचं मरण आहे. आणि आता आपण जे बसलेलं जगणं आहे ना हे उधार आहे.
म्हणजे त्याला प्रमाण पहा कसं आहे, मरणा हक्क का बाना आहे, मरण हक्काचं आहे, जीना उधार लाना. आणि हे जे जीवन आहे आता आपलं, हे उधार आणलेलं आहे, कारण हे तर खाली करून द्यावं लागेल ना तुम्हाला. आपण हक्काचा आपण काय सांगतो, मानवाचा ऐकायला शेत आहे, कोणाची जागा माझ्या नावावर आहे, हा तसं आहे ते. म्हणून हक्काचा मृत्यू आहे, मरणा हक्क का बाना आहे. आणि शेवटी जीना उधार लाना, मरण हक्काचा आहे. म्हणून त्या ठिकाणी आणि महाराज म्हणतात की हे राजन, मानव जीवन की अंतिम परीक्षा मृत्यू आहे. मानव जीवनातली शेवटची परीक्षा मृत्यू आहे. मनुष्य की प्रतिक्षण मृत्यू होती रहती है, प्रतिक्षण सुधारो असं म्हटलेलं आहे. प्रत्येक क्षण सुधरवा, त्याचा मृत्यू सुधरतो. और जिसकी मृत्यू सुधर गई उसका जीवन भी उजागर हो गया. म्हणजे त्या ठिकाणी आणि हे घडण्याच्या मागचं एकच कारण आहे की प्रभू स्मरण, म्हणजे भगवत स्मरण असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग मृत्यूच्या निशाणा आहे बरं, तेव्हा मृत्यूच्या निशाणा सांगितलेले आहे. मी सांगून टाकतो, मला घाबरून असेल नाही तर. स्वप्नामध्ये झाडाचा रंग जर पिवळा दिसला तर समजून घ्यायचं की मरण जवळ आलं. स्वप्नामध्ये आपण गाढवावर बसून जर फिरत असलो असं दिसलं तर समजून घ्यायचं मरण जवळ आलं. स्वप्नामध्ये आपण नागवे फिरत असलो असं दिसलं म्हणजे समजून घ्या आपलं मरण जवळ आलं. स्वप्नामध्ये आपण आभक्ष भक्षण करत असेल असं दिसलं म्हणजे झोपून त्याने हो कधी असं झोपून देते याचं पाठीवर. हा तो नाहीतर लय गडबड करतो तो. हा मग स्वप्नामध्ये आपण अंगाला चिखल लावतो असं दिसलं समजून घ्यावं मृत्यू जवळ आला. मग आता हे असं स्वप्न मला तर असं वाटतं काय उद्या सकाळी पडू जाईल, घाबरल्या पुढे विचार केला पडते की नाही. हा मग काही घाबरायचं नाही बरं. म्हणजे शास्त्रामध्ये जेवढे मार्ग सांगितले तेवढा फळ वाटावी आहे बरं. असं स्वप्न पडलं तर सकाळी उठता बरोबर तेव्हा तुम्ही अर्थ समजून घ्या. मी अर्थ सांगत नाही, कारण काही पदाचा अर्थ सांगण्याचा माझा अधिकार नाही. सूचित होत असेल तर डायरेक्ट तुळशीजवळ जायचं उठता बरोबर, कोणाला सांगायचं नाही दुसऱ्याला, आणि तुळशीच्या कानात हे स्वप्न सांगायचं. आणि सुचिरभूत नसेल तर स्नान वगैरे करून घ्यायचं आणि नंतर तुळसाबाईचं जायचं आणि तुळशीच्या कानामध्ये सांगायचं. एक जण तुळसाबाईचा कान कुठे आहे सांगा तुम्ही आता. त्याला म्हणून ती कान पाहू कुठे आहे पहिले. हा तुळशी झाड धरायचं आणि झाडाजवळ सांगायचं. म्हणजे ते स्वप्न तुळशीला सांगितलं म्हणजे त्या दोषातून मनुष्य मुक्त होतो. जसं मोबाईलमध्ये जर व्हायरस घुसले तर सॉफ्टवेअर मारल्यावर मोबाईल क्लिअर होतो की हे तर मान्य आहे की तुम्हाला. तसं तुळशीला स्वप्न सांगणे म्हणजे ते सॉफ्टवेअर मारा. मला इंग्रजी काही एवढी येत नाही पण असा प्रकार आहे. मग त्यावेळेला त्या दोषातून मुक्त होता येते. ही पळवाट आहे त्याच्यातली, हे मृत्यूचे निषेध आहे. आणि एका अभंगामध्ये म्हटलं की अरुंधतीचा तारा जर नाही दिसला तर समजून घ्या की 1 वर्षात मनुष्य मरेल. अरुंधती म्हणजे कोणती, हे डोळे आहे की नाही. आपण डोळ्यात बोट घातलं की एक माणूस इकडे जातो नाही इकडे होतो. असं लहान लहान पोरं करत पहिले असं डोळ्यात असं बोट केलं की ते बोर्डाला धक्का दिला की 2 प्रतिमा दिसतात. तशा जर नाही दिसलं तर 1 वर्षात मरण ठरलेलं आहे. तुम्ही करू 5 असा प्रोसेस होतं. आणि ते नारायण आपले म्हातारे लोक नाही शिल्लक कामं करत होता. यांना फक्त आयटीची देणी आहे झालं. आणि मग पुढे मी सांगितलं की स्वप्न में कीचड़ शरीर में घसता हुआ दिखे तो 9 माह में मृत्यू होगी. आपण जर अंगाला चिखल लावत असलो, मांस लावत असलो, असं काही दिसलं तर 9 महिन्यामध्ये मृत्यू होईल असं म्हटलेलं आहे. स्वप्नामध्ये कुंभाराचं गदळ असते ना, त्याच्यावर जर आपण बसलो, सवारी केली तर 6 महिन्यामध्ये मरण जवळ आलं असं गृहीत धरायचं.
कानामध्ये बोट टाकल्यावर आंतरध्वनी जर नाही ऐकू आला तर समजून घ्यायचं की 8 दिवसामध्ये मरण आहे. आणि एखाद्या वेळेला नाकात शेंडा नाही दिसला तर समजून घ्यायचं की कल्याण झालं आपलं आताच. तुम्ही पात्र असं नाका शेंडा विचारवलं असा प्रकार आहे. महाराज म्हणतात मृत्यू के लक्षण इसलिए बताए. पहा काय सांगितलं, मृत्यूचे लक्षण याच्या करता सांगितले कि आप सावधान हो जाइए. सावधान होने के लिए ये भागवत की कथा है. हे सावधान करण्याकरता कथा आहे. भागवताची कथा ऐकून परीक्षित कृतार्थ झाले, मरण सुधारलं. पण हे आपले इडे काय सांगतात कीर्तनकारजी, जगण्याकरता गीता आहे, हा, आणि मरण्याकरता भागवत आहे. जगण्याकरता गीता, हा, ज्ञानेश्वरी गीता एकच आहे ना. म्हणजे गीतेचीच टीका ज्ञानेश्वरी आहे ना. तेव्हा गीतेचीच टीका ज्ञानेश्वरी आहे. जगण्याकरता गीता आणि म्हणता मरण्याकरता भागवत आहे. याचे एक कानाखाली ठेवायला पाहिजे. भागवत मरण्याकरता आहे का? मरण सुधारण्याकरता भागवत आहे. हा, मरण्याकरता भागवत नाही, मरण सुधारण्याकरता है. म्हणून असं म्हटलंय की महात्मा लोग मृत्यु को टालने का प्रयास नहीं करते, मृत्यू को सुधारने का प्रयास करते. मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न नाही करायचा, मृत्यू सुधारण्याचा प्रयत्न करायचा. आणि शेवटी परिस्थिती कशी होते हे बा, काही एका वेळेला बऱ्याचशा गोष्टी आपण हाताने ओढून आणतो, मान्य आहे की नाही. व्यासांचा एक शिष्य होता दास नावाचा. व्यासांचा एक शिष्य होता दास. त्या दासाने एकदा व्यासाजवळ गेला आणि व्यासांना काय विचारलं, महाराज मी कोणत्या दिवशी मरीन म्हणे मला सांगा बरं. त्यावेळेला व्यास म्हटले, अरे मरणाची ह्याला वेळ तारीख पाहत बसतो, ते एक दिवस ठरलेला ते येईलच, एक दिवस मृत्यू येणारच आहे. पण तो नाही, मला मृत्यू केव्हा येईल हे पाहिजे. बरं ते व्यास म्हटले, आता एका आपल्याजवळ आहे, ते यमाला विचारावं लागेल. गेले यमाकडे व्यास आणि दास. यम आले, हात जोडले, म्हणे व्यासा कसं काय येणं केलं शिष्याला घेऊन. अहो म्हणे याने आज असा हट्ट धरला की मी कोणत्या दिवशी मरेल हे मला सांगा. आता ते यम म्हटले, व्यासा हा तुमचा शिष्य आहे, पण याच्या मृत्यूची नोंद आपल्याकडे नाही, हे देवाजवळ आहे म्हणे. मग व्यास म्हणे तुम्ही चाला आमच्यावर, आपण देवाला विचारू. तो यम म्हणे माझं काही रिकाम पण नाही, पण म्हणे नाही जाऊन याला काय 10 मिनिटं लागते म्हणे, तू चाल बरोबर. गेले तिघच देवाजवळ. व्यासांनी देवाला विचारलं की देवा हा माझा शिष्य याला आज हट्ट धरला, तो कृपा करून याला याचं मरण सांग बरं. देव म्हटले तुम्ही असा मूर्खपणा केला, मी हा तुमचा शिष्य असल्यामुळे याचं मरण असं लिहिलं होतं की दोघं आले तर हा मरणार नाही, पण येताना जर जबरदस्ती यांनी यमाला सोबत आणलं तर हा लगेच मरेल. आता याचं मरण आताच आलं म्हणजे आहे की काय उद्योगात आहे. म्हणजे काही काही वेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी हाताने ओढून घेतो, असा प्रकार आहे. म्हणून राजन, मरण को अगर सुधारना हो तो प्रत्येक क्षण सुधारो, भावना करो. पा कसं म्हटलेलं आहे की न तो मैं किसी का हूं और न कोई मेरा है, इस तरह ममता को हटाओ. पण ते सोडणं एवढी सोपी नाही बरं. ममता हटाना इतना भी आसान नहीं है. संग्रह से ममता बढ़ती है. पहा काय भारी शब्द सांगितले. संग्रह केल्याने ममता वाढते. इसलिए अपरिग्रही बनो. तृप्ति भोग में नहीं त्याग में होती है. ममता सिद्ध करने के लिए सबसे ममता रखो, व्यक्तिगत ममता दूर करो. पहा आता ज्ञानोबा ममता नव्हती का? माऊली म्हटले अवघाची संसार. पण आपला असा आहे का? आपलं फक्त असं असते की मेरा बेटा सुधरे, मेरा परिवार सुधरे. म्हणजे या ठिकाणी आपली व्यक्तिगत ममता असते. प्रत्येक मनुष्य को चाहिए
किंवा प्रतिक्षण सर्वात्मा शक्तिमान श्री कृष्ण की लीला का श्रवण करे. मग त्याच्यानंतर शुकाचार्य म्हणतात की हे राजन, अरे बिना भक्ति का योग रोग उत्पन्न करता है. बिना भक्ती केल्याने जर योग केला तर तो रोग तयार करतो. बिना भक्ती किए योग साधक नहीं होता. भक्ती न करता योग साधक कोणी होऊ शकत नाही. एवढंच नाही तो वह कभी बाधक भी हो जाता है. म्हणून मी नेहमी सांगतो कि वह योग मार्ग में अगर योगी भ्रष्ट हो जाए तो योगी रोगी हो जाता है. ज्ञान मार्ग में ज्ञानी भ्रष्ट हो जाए तो ज्ञानी नास्तिक होता है. और भक्ति मार्ग में अगर भक्त भ्रष्ट हो जाए तो भक्त आसक्त हो जाता है. म्हणजे भक्त आसक्त होतो, ज्ञानी नास्तिक होतो आणि योगी रोगी होतो. मग या ठिकाणी मग कुंभ रेचक हे सर्व सांगितलं. मग त्याच्यानंतर संध्या अमर्षण, मग त्याच्यानंतर मनाची मलिनता कशी जाईल त्या सर्व गोष्टी सांगितल्या. मग दुसऱ्या स्कंदामध्ये शरीर से आत्मा भिन्न है ऐसा सब समझते तो है किंतु उसका अनुभव आसान नहीं है. शरीरामधून आत्मा वेगळा आहे सर्वांना कळते, पण त्याचा अनुभव करणं एवढं सोपं नाही. आता भक्त असं म्हणतात कि गाय में बसे हुए श्री कृष्ण की सेवा घास में बसे हुए श्री कृष्ण की से करूंगी. कसं शक्य आहे. मग आता जर तुम्ही म्हटलं काही तेवढं कसं असते, गायीमध्ये कृष्ण आहे आणि गवतामध्ये कृष्ण आहे. मग कृष्णाला कृष्ण खाऊ घालून सेवा झाली की नाही. आता गवतामध्ये कृष्ण आहे आणि गायीत कृष्ण आहे. मग गायीला गवत खाऊ घालायचं, गवत कापणार आलं की नाही. म्हणजे एका कृष्णाला कापायचं आणि दुसऱ्या कृष्णाला खाऊ घालायचं. पहा, म्हणून भक्ती मार्ग में सद्भाव आवश्यक आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कि सद्भाव आवश्यक है. सभी के प्रति सद्भाव रखना कठिन कार्य है. श्री कृष्ण भगवान तो स्वयं को लाल, म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं आहे, लात मारने वाले को भी सद्भाव से के दृष्टी से देखते हैं. कृष्णाच्या छातीवर म्हणजे नारायणाच्या छातीवर आणि भृगुंशीला लात मारली ना, मग त्याच्याकरता ही सद दृष्टीने म्हणजे योग्य दृष्टीने पाहणे हे देवाचं कार्य आहे. आणि मनाची मलिनता घालवण्याकरता ध्यानाची प्रक्रिया आहे. गीतेमध्ये आपण म्हणतो ना, श्रेयो ही ज्ञानम अभ्यास. ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग, त्यागा शांतीनंतरम. पार्थाते ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशिष्य असं म्हटलेलं आहे. म्हणून सारा विश्व ब्रह्मरूप है ऐसा मानकर ज्ञानी पुरुष ब्रह्म दर्शन कर सकता है. पण ये बा एक मुद्दा लक्षात घ्या. महाराज म्हणतात समदर्शी बनो, समव्यवहारी नाही. शब्द ध्यानात ठेवा बरं. समदर्शी व्हायचं, समव्यवहारी नाही. समव्यवहार कसा होईल. समजा आता सर्वांमध्ये देव आहे आपण असं म्हटलं तर मग आता कुत्र्यात देव आहे की नाही. गाईत देव आहे, कुत्र्यात देव आहे, स्त्रियात देव आहे, पुरुषात देव आहे, मुलात देव आहे, या झाडात देव आहे, सर्व देव आहे की. मग कुत्र्याने आपण एका जेवतो का. मग कुत्र्यात देव आहे जी यायला काही हरकत आहे का. कौतुक नाही का त्याच्यात. काय जेवत नाही याचं एकच कारण आहे. शरीर के कर्म जहां भिन्न होते हैं वहां भेद रखना पड़ता है. जिथे शरीराचे कर्म भिन्न आहे, मग आता आपले सोयऱ्या काय काही, मग आपण माळकरी ते आणि उभे आहे समजा, कसं आहे मी द्यायचं आपलं इथे ध्यानात आहे तुमच्या. हा म्हणजे नारायण इथं राग येतो सोयरेला, मग आपलं काय काय आपण माळकरी आहे. सोयरे जर समजा त्यांना ते सर्व चालते बाकीचं, तो त्याचं आपण बेड बशी का नाही बसत. वाक्य कसं वापरलेलं आहे, जहां पर शरीर के कर्म भिन्न होते हैं वहां भेद तो रखना ही पड़ता है. जिथे शरीराचे कर्म भिन्न आहे तिथे भेद ठेवाच लागतो असा सिद्धांत आहे. मग अशा प्रकारे
मनाची मनिरता त्याच्यामध्ये. आणि महाराज म्हणतात की विषयानंदी व्यक्ती ब्रह्मानंद को नाही समज सकती. विषयानंदी मनुष्य ब्रह्मानंद समजू शकत नाही. भागवतामध्ये दोघी मार्गाचं तत्वज्ञान आहे. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, दोघी मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग से जीव ईश्वर के साथ एक होता है और ईश्वर में विलीन होता है. आणि भक्ती मार्गामुळे तो देवालाच प्राप्त करतो. मग वैष्णव आचार्यांचे काही भेद सांगितले आणि इथे मग दुसऱ्या स्कंदाची समाप्ती झाली. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की